मी आज 24 तास मराठीच बोलणार आहे. आपण मराठी भाषा बोलत नाही, तर आपण मराठी भाषा बोलली पाहिजे. आणि मला मगाचपासून खूप सारे इंग्रजी शब्द गिळलेत. मला नाही खेळायचा हा खेळ. नमस्कार मंडळी, माझ्या या गोंडशा चित्रवाणीमध्ये आपले भरपूर स्वागत. आणि आज असं मला समजलं की मी पूर्ण वाक्य हे मराठीमध्ये बोलते आणि हेच पुढे सरकत राहणार आहे. मी आज 24 तास मराठीच बोलणार आहे, हे आज मी आवाहन घेतलं आहे. आणि अजिबात इंग्रजी शब्दाचा वापर होणार नाही आहे आज. आणि जर मी इंग्रजी शब्दाचा वापर केलाच तर मला एक शब्दाचे 2 उठाभाषा काढावे लागणार आहेत. आणि हे जरा थोडं कठीण होतं आहे मला, कारण थोडं मला मराठी सुचत नाही आहे. म्हणजे भरपूर सारे शब्द आहेत म्हणजे मी साधारणतः मराठीच म्हणते, पण कधी आपले इंग्रजी शब्द मध्ये असे जे घुसतात, त्या शब्दामुळे त्रास होऊ शकतो. जर मी एक शब्द बोलली तर त्याच्या मला 2 उठाभाषा, 2 शब्द बोलली 4 उठाभाषा, असं मला करावं लागणार आहे. आणि मला हे लोकांच्या समोर करावं लागणार आहे, बाहेर जाऊन. कारण मी आज चालली आहे बाहेर सिद्धीबरोबर जोईजला. त्याचा मराठी शब्द नाही आहे. ती गेली तिच्या शाळेत पहिल्यापासूनच. तिला आपण तिकडे जाऊन भेटणार आहोत आणि मग तिकडून आपण एकत्र प्रवास करणार आहोत. वाव. 2 उठाभाषा सुरू. ह्या आव्हानाला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, 2 उठाभाषा काढते, मी खाली जाऊन काढते. आता मला सांगायला हे सुरू केलं होतं कारण आता वाजले साधारणतः 10:51. मी लिहिते जर तुम्हाला मराठी येत असेल तर. 10:51 झाले. म्हणजे रायग्यांच्या मराठी अंकांचा त्रास होतो, तर ते असू शकतं कदाचित. आणि मी उठली माहिती आहे का, मी आज 5:45ला उठली. आणि उठून काय केलं, एक व्हिडिओचं हे केलं. काय असतं ते, आता मला त्याचा पण मराठी शब्द आठवत नाही यार, पण तुम्हाला समजलं ना. मी तिथे खालती, ठीक आहे. आणि मग मी परत झोपली. मला परत झोप लागली, मी परत झोपली. आणि आता मी परत उठले आणि आता मला पटपट तयारी करायची आहे आणि मला पटपट निघायचं आहे. हा कर बंद, आली मी खाली. तर माझी आई पण आता मला बोलवते. बा नाही बोलायचं, येते मी. 2 बाय. ह्या अंगात मस्त. मी आता 2 उठाभाषा काढल्या आणि मी हे बंद करताना अजून एक इंग्रजी शब्द वापरला. किती हुशार आहे मी, किती जास्त हुशार आहे मी. 2 येते मी. दिसतच हो गेस. इथे काढू. नाही. थांब. इथेच काढते, थोड्या वेळाने काढते. थांब. नाही आता एवढ्या माणसं दाखव, त्यांना खूप माणसं आहेत. आडवं दाखवायचं असतं. तुझ्या आईचा घो. तू मराठी शब्द आहे तिन्ही. शुद्ध मराठी शब्द आहे तुझ्या आईचा घो. मी थोड्या वेळाने काढते बोलली ना मी तुला. नाही मी पडी नाही. मी थोड्या वेळाने नक्की काढणार. हा, थोड्या वेळाने मी काढते, जरा माणसं कमी होते. तू वेडी आहेस का? एक पण नाही, मला 2 काढायच्या. ही माणसं जेवढी कमी होतील तेवढं चांगलं होईल मला. तू गपरा. चॅलेंजची पाठीने लावलेली आहे. मी काढते बोलली, मी काय बोलली, मी काढते, पण जरा 2 मिनिटं थांब. कुठे आपल्याकडे अजून 1 2 3 4 5 काय असतं ते हिरवा थेंब, बिंदू, हिरवा बिंदू. हा मग शेवटचा आहे ना. मग 4 बिंदू, 4 हिरवे बिंदू.
तू इंग्रजी बोलणं कमी करशील का? मी बोलू शकते ना म्हणजे इंग्रजी. पकड. मी मला इंग्रजी नाही बोलू शकते. तू नाही बोलू शकते. मला बोलायचं. मी हे आवाहन शांत बसून करणार आहे. गाईस गाईस मी बोल सॉरी. तर माझा मराठी बिघडेल, सिद्धीचा मराठी सुधरेल. मोठा मोठा मोठा. तू जरा गप ना. मला माझ्या डोक्याला समजवावं लागेल की काही फरक नाही पडतो, पण मला पडतोय फरक. मी 5 मिनिटात काय उठली ना, मग काय करणार तू? मग तुला 4 करायला लागेल. दिस. तू कुठे नाही, मला नाही करायचं. खूप भारी आहे. लवकर लवकर. आज तुम्ही बघूच शकता, माझं नशीब खूपच खराब आहे. आणि अजून एक गोष्ट घडली. आता काय झालं माहितीये का? आता आम्हाला काय बोलतात रे याला, थांबावं लागतंय. पाककृती, आईची पाककृती आईच्या गावात. मी त्यांना बोलणार हे द्या, आणि सिद्धीच्या अंगात चरब्या. सिद्धी मला काय बोलली माहितीये? की तू द्यायची तिकडे जाऊन. काय काय द्यायची? ऑर्डर. हा, समजलं. मग आता मी त्यांना सांगणार हे द्या ते द्या, आणि मी गप येणार. Sprite किंवा 7 Pepsi किंवा 7. चाळीचा घोम मारी ना. त्याला काय मार्टीत बोलत असतील तेच बोलणार मी. घबरा. ओ, इथे त्यांनी लिहिलं, इथे त्यांनी हे पण केलंय बघा. आणि आम्ही आता कुठे माहित आहे का? जोईजला. मी एवढी विचार का करते मला हेच समजत नाहीये. जिथे मी विचार करते तिकडे मी गपचूप त्याला काय बोलतात ग ते? त्या आपण कशाने आलो आता? मेट्रो. तिकडे मला 4 उठा भाषा काढाव्या लागल्या एवढ्या माणसांसमोर. जी मी काय झालीये ते तू सांग. मला नाही शब्द सुचत. एम्बॅरेस. यासाठी मी ठेवलंय सिद्धीला. पण सिद्धी बदला घेते. सिद्धी मुद्दामून इंग्रजी शब्द वापरते जेणेकरून मला इंग्रजी बोलावं लागेल. मला असं वाटतं मी आता गप राहावं लागेल. मी येतो आम्ही. सिद्धी हे बोलून दाखव. तुला काय बोलायचं माहिती का? तुला हा शब्द बोलायचा आहे. हा शब्द बोलायचा आहे तुला. शी. बोल बोल बोल. तू करू शकतेस. मी नाहीच बोलणार आहे. बहिर्मुख. बहिर्मुख म्हणजे काय माहितीये? म्हणजे काय ते इंग्रजी बोल. स्वतःपेक्षा बाह्य जगाचाच अधिक विचार करणारी. ते कोण आहे? कोण आहे ते? मी नाहीये ती. मी बोलणार होते की ती कशी असतात माणसं. ती तूच आहेस. मी अर्धी आहे. ओ. अर्धी म्हणजे काय? हाफ. अगं ह्याच्यातला शब्द बोलते मी. बहिर्मुख. थांबा जरा. इंट्रोवर्ट. त्याच्या आधीचा थांबा, त्याचा पण आपण बघू. अरे रे. उभय. हे किती सोपं आहे. उभय आहे मी. हे आवडलंय मला. उभय मी उभय. आणि सिद्धी कोणी माहित आहे का? सिद्धी अंतर्मुख आहे. अंतर्मुख ही मूर्ख माणसाचीच असते. अंतर्मुख बाहेरमुख. मी उभय. माझा प्रश्न हा होता की ही जी बाह्य मूर्ख मुरमुर वाटे जे काही ही माणसं आहेत, हे बघा मी ह्या गोष्टीमध्ये ते आहे का? नाही. हुशार आहे का? नाही. मला ना आता ते हे आठवत आहेत, छोटे छोटे शब्द जे आपण दररोज वापरतो. माझ्या नाही होते. मी येते. हे आणि हे ना हे हवंय ना. आणि हे वरचं मधलं. ऐका ना. हे कुठे गेलं? हा, हे अर्ध द्या. हे अर्ध द्या. हाफ पाहिजे. 2.
हे काय असतं ते, काय बोलतात काय बोलतात त्याला? अर्ध अर्ध बोलतो. हा अरे नाही, ते विचारतायत छोटा वाघ की मोठा वाघ. मीडियम मीडियम. हा तू बस. तू नको देऊ, मी देते ऑर्डर, तू जा. काहीच पूर्वा थांबले ते काका जायसाठी. ते ग्लास एकदम हळूहळू पुसतायत. गेले गेले. एवढी नालायक आहे ना. इथे तुम्ही माहितीये कॅमेरा बंद असताना एक मराठी तिने कॅमेरा बंद होता तेव्हा तुम्ही अजून एक इंग्रजी शब्द वापरला, विच इज टाइम लॅप्स. सो तिला इन टोटल 6 करायचे. हे जाणं लवकर, माझा हात दुखला ना. बंद कर मग तू. नाही जा. करायचं नाहीये ते, बंद कर. पोरगी अशी तयार होते आणि बसते. पूर्व ती लोक नाहीये तेव्हा जा पटकन. 6च कर. नाही नाही. गाईज, एवढी डरपोक पोयला घेऊन कसं फिरायचं? तू गप्पच राहा. अजून बोललीस तर मला चालेल. तू बोललीस की तू इंग्रजी शब्द बोल, बस बोल. शटअप. आधीपासून 3 इंग्रजी शब्द बोलून झाले. अजून बोललीस तर चालेल मला. इथे ते नाही पाहिजे होतं. जा ना आता पटकन. एवढी या पोरीने एवढी नाटकं केली आहेत ना, एवढी नाटकं. ह्याला जाऊ दे, त्याला जाऊ दे. एवढी नाटकं तर मी पण नाही करत रे. आणि बसले बघ. हे बघा रक्त. मला आता खूप दुःख होतंय. मला इंग्रजीत बोलायचंय. तुम्हाला समजतंय का? मी मगाचपासून खूप सारे इंग्रजी शब्द गिळलेत. असे बाहेर निघतात, मी आत टाकते. मला आताही खूप भीती वाटते आहे की मी अजून एक जरी इंग्रजी शब्द बोलली तर मला इकडेच उठाबशा काढाव्या लागतील. त्यात ही सिद्धी एवढी नीच आहे. मला वाटलं मला हिची मदत होईल. कसली मदत? हिच्यामुळे मला 4 उठाबशा जास्त काढाव्या लागल्यात. एक कशी 6 उठाबशा. लाज पण वाटत नाही तिला हे बोलवताना. हो ना, एवढी कुसकी. मला बोलते तू ऑर्डर दे. मला नाही खेळायचा हा खेळ. काय त्रास आहे. येते मी. आता मी निघाली परत बॅडमिंटन घेऊन खेळायला आणि मग तिकडे मी जाणार आहे केंद्रात. तर हा होता आजचा व्हिडिओ आणि ह्या होता आजचा चॅलेंज. आणि ह्या चॅलेंजचा माझा मेन उद्देश तर हाच होता की आपण मराठी भाषा बोलत नाही तर आपण मराठी भाषा बोलली पाहिजे. आणि मला बघायचं होतं की आपण दररोजच्या वेळेमध्ये किती मराठी बोलतो. आणि मला असं वाटतं की आपल्याला आता एवढी सवय झाली इंग्रजी भाषेची आणि दुसऱ्या भाषा बोलायची की आपण आपली मराठी भाषा बोलायला थोडं अडखळतो वगैरे. हे मी काल पूर्ण दिवस एक्सपिरियन्स केलं आहे की मला किती स्ट्रगल होत होता. म्हणूनच मी चॅलेंज केलं की आपण आणि ह्या मागचा हेच मुद्दा हाच आहे की आपण सर्वांनी आपलं मराठी भाषा जी आहे ती जपून ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट ही होती की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. म्हणजे मी इन जनरल माणसांशी बोलू शकते, मी तशी एक्स्ट्रोवर्ट आहे. पण जेव्हा मी फोन घेते, कॅमेरा हातात घेते, तेव्हा इश्यू असा होतो की मी बोलूच नाही शकत. म्हणजे मला माणसांसमोर मला कॅमेरासमोर बोलताच नाही येत. म्हणजे मी आता घरात आहे, मला इथे कोण बघत नाही तर मला फरक नाही पडत आहे. पण जेव्हा केव्हा मी बाहेर माणसांच्या समोर कॅमेरा ओपन करते तर तेव्हा मला जरा कठीण पडतं. पण आज मी ते बघितलं असेल की आज मी ह्या व्लॉगमध्ये ते खूप सारं ट्राय केलं आहे जेणेकरून मी कम्फर्टेबल होईल कॅमेरासमोर.
आणि तुम्हाला पण जरा फन चॅलेंज मिळेल, फन म्हणजे मजा मिळेल, बघायला इंटरेस्टिंग वाटेल असं म्हणून मग मी असं एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे मी हा चॅनल केला, व्लॉग केला म्हणू शकाल, चॅलेंज केला. सो येस, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हवं असेल की मी असेच अजून व्लॉग्स बनवत राहावे, चॅलेंजेस करत राहावे, तर मला ते कमेंट्समध्ये पण सांगा, मला आयडियाज द्या. सो येस, दॅट वॉज दिस चॅलेंज आणि बाय.